आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नाशिक महापालिका हद्दीतील सर्वच कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश नाशिक महापालिकेने दिलेले होते आणि तशा पद्धतीचे नोटीस ज्या आहेत त्या देखील शहरामधले जे कत्तलखाने आणि चिकन मटनचे मार्केट आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते। त्यामध्ये म्हटलेलं आहे की शासनाच्या निर्देशानुसार शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने या दिवशी नाशिक महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावेत। कोणत्याही जनावराची कत्तल करता येणार नाही आणि या दिवशी जनावरांची कत्तल करताना आढळून आल्यास संबंधित इस्मांवर कायदेशीर कारवाई केली जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अशा पद्धतीचा इशारा देखील देण्यात आलेला होता। मी आता जुन्या नाशिकमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर जुन्या नाशिक परिसरामधील जे चिकन मटन विक्रीची दुकानं आहेत, कत्तलखाने आहेत, ती देखील आज नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल। खाटीक समाजाने या सगळ्या महापालिकेच्या निर्णयाला विरोध केलेला होता आणि महापालिकेच्या या निर्णयाला न जुमानता आम्ही आमची दुकानं सुरूच ठेवू अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला होता आणि आज त्याच पद्धतीने ही सगळी नाशिक शहरातील चिकन आणि मटन विक्रीची दुकानं जी आहे ती सुरू ठेवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत राजेंद्र बागुल। महापालिकेने खरं तर आज सगळे कत्तलखाने दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, आपला विरोध होता आणि आज दुकानं देखील आपण चालू ठेवली। नाही चालूच ठेवणार। या गावात जो 800 दुकानं आहेत यांच्या रोजगाराचं काय? तुम्ही बंद ठेवणार म्हणजे काय करणार? तुम्ही कोण सांगणार आम्हाला? तुम्हाला काय अधिकार आहे? कोणत्या अधिकारामध्ये कोणी काय खावं तुम्ही सांगणार? कोणत्या अधिकारात तुम्ही दुकानं बंद ठेवायला लावतायत? आमचा व्यवसाय बंद करण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही। जनतेने काय खावं हे तुम्ही सांगायचा तुम्हाला काहीच अधिकार नाही। संविधानानं दिलेला तो आम्हाला अधिकार आहे आणि माझ्या या स्वतंत्र भारतामध्ये माझा अधिकार कोणीही राहू शकत नाही। माझ्या ताटामध्ये काय खायचंय ते तुम्ही वाकून पाहायचं नाही। तो खायचा अधिकार माझा आहे, ताट माझा आहे, अन्न माझं आहे, देणारा माझा आहे। महापालिकेने नोटिसा देखील या ठिकाणी बाहेर लावलेल्या आहेत। अहो वेडे झाले, वेडे ते त्याला धार्मिक झालं रे। हे कोणत्या तरी विचारांचा अजेंडा राबवत आहेत। हे अधिकारी नाहीये, हे वेडबिगार आहेत। कोणत्या तरी एका मनुस्मृतीचा अजेंडा ते लावतायत। आज माझा समाज दलित समाज आहे, हा मागासवर्गीय समाज आहे, हा कबाड कष्ट करणारा समाज आहे। याला कुठेतरी धर्मापासून कुठे आम्ही हिंदू नाहीत का? मग आम्हाला का बाजूला करतायत तुम्ही? पण कारवाईचा पण इशारा दिला। कसली कारवाई? काय कोणत्या कायद्याने कारवाई करू शकत नाही, कारण संविधान माझ्या पाठीमागे आहे। घटनेनं मला अधिकार दिलेला आहे माझ्या खाण्याचा आणि माझ्या व्यवसायाचा। जर माझ्या घटनेनं मला अधिकार दिलेला आहे आणि मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे आणि म्हणून मला कोणताही कायदा अडवू शकत नाही। आज दिवसभर सर्व दुकानं या गावातले 800 दुकानं चालू राहतील आणि या गावातले हजारोनी हॉटेल्स आहेत, त्यांना हा माल पुरवला जाईल आणि तिथे सुद्धा आज तिथे लोक आनंद घेतील, कारण हा इच्छेचा प्रश्न आहे आणि ती इच्छा कुणी दाबू शकत नाही। दादा खरं किती नुकसान एका दिवसाला म्हणजे आज बंद ठेवलं ते झालं? 1-2 बकरं कापतो आम्ही दिवसभरात, तेच नाही भेटलं तर आम्हाला काय खायचं? हॉटेल चालू राहतात, हॉटेलवाल्याला माल द्यायला लागतो। किती दुकानं चालू ठेवली आहे महापालिकेने बंद ठेवायला लावली होती आज? हे बघा, महापालिकेने जी घटना घेतलेली ही एकदम अतिशय चुकीची आहे आणि कोणाच्या व्यवसायामध्ये कोणामध्ये घुसायचा अधिकार नाही आहे। आणि जोपर्यंत एका समाज हा धंदा एक समाजाचा नाही करतो, मुसलमान आहे, हिंदू आहे, सर्व काही, मग तुम्ही या गोष्टीमध्ये अडथळा आणायचा म्युन्सिपाल्टीला काही अधिकार नाही। आणि जे आमचे साहेब बागुल साहेब बोललेले आहे त्यांना आमचा पाठिंबा आहे। दुकानं ही सुरूच राहणार आहे, याच्यात काहीच बदल होणार नाही। आपण पाहतोय की नाशिक शहरातल्या जेवढी दुकानं आहेत ती सर्व दुकानं आज दिवसभर दररोजप्रमाणे सुरूच राहणार असल्याची भूमिका या सगळ्या दुकानदारांनी घेतलेली आहे। एकीकडे महापालिकेने कारवाईचा इशारा दिला तर दुसरीकडे सर्व दुकानं जी आहे ती आज दिवसभर सुरू राहणार आहे। त्यामुळे आता हा वाद जो आहे तो आज दिवसभरामध्ये आणखी चिघळण्याची शक्यता आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।